हाय फ्रेंड्स, आज सकाळी आम्ही वन डे पिकनिकसाठी अलिबागला गेलो होतो. आणि या आमच्या अलिबाग पिकनिकमध्ये आज आमची भेट झाली फेमस यूट्यूबर कोळीनबाई यांच्याशी. तर त्यांच्यासोबत आमचा एक छोटासा व्हिडिओ, काही क्षणचित्रे आम्ही टिपलेले आहेत. आणि आमचा अलिबागचा प्रवास हा देखील आम्ही इथे तुम्हाला दाखवणार आहोत. तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. अलिबागला जायचं म्हटल्यावरती दररोज सकाळी 9 वाजता उठणारे आमची ईश्वरी पहाटे 4 वाजताच तयार झालेली आहे. आणि आमचा दुर्वेश देखील गाडीत बसला आहे. सुरुवातीला आपण आपल्या गावातील विठू माऊली आणि त्याचप्रमाणे बजरंगबली यांचं मंदिर पाहतोय, त्यांचं दर्शन घेतोय, कारण मंदिर बाहेरून बंद आहे आता. आणि आता आम्हाला भार्गव आणि रुचिता हे देखील आमच्यासोबत दाखल होत आहेत. हे पहा आलेत. चा मोठे वेणगाव ते कर्जत असा हा रस्ता, मस्त वातावरण झालेलं आहे. हे पहा. त्याचप्रमाणे कर्जतमध्ये विठुरायाची मूर्ती आपण पाहतोय. आपण थांबलोय पेंटच्या अलीकडे गाडीमध्ये CNG भरण्यासाठी. अंधार असल्यामुळे आपण बाकी काही व्हिडिओ केलेला नाही आहे रस्त्याचा. हे आहे तर सकाळ सकाळी आपण कार्लेखिंडीचा प्रवास पाहतोय. अलिबागच्या पहिले ही कार्लेखिंड येते. इथे देखील देवीचं सुंदर मंदिर आहे. हे पहा, अलिबागमध्ये आपण आता पोहोचलो आहोत. आणि याची तर अजून परत झोपच झालेली नाही आहे. हे पहा, तर खूप दिवसानंतर सकाळी उठला होता. तर आता आपण जाऊया अलिबाग बीचकडे. 4:45 आपण प्रवासाला सुरुवात केली होती. सकाळचे 7 वाजलेत. आता आपण अलिबागमध्ये पोहोचलो आहे. ती अलिबाग बीचची हे पहा, आपण पाहू शकता. पहा, सकाळची वेळ आहे, प्रसन्न वातावरणात. आणि अशा वातावरणामध्ये कुटुंबासमवेत वेळ घालवायचा क्षण म्हणजे जो आनंद आहे की नाही, हा खूपच वेगळा आहे. पहा, इथे बरेचसे आता कुटुंब आलेले आहेत या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी. पहा, सुंदर असा हा समुद्र किनारा हे तुम्ही पाहू शकता. पण जी आतुरता होती अलिबाग दर्शनची, ती आतुरता आता मात्र आमची सर्वांची संपलेली आहे. या फ्रेश वातावरणामध्ये सर्वजण एकदम फ्रेश झालेले आहात. तुम्ही हा आवाज देखील ऐकू शकता समुद्राचा. जसं समुद्र आपला हा फ्रेश आहे, त्याचप्रमाणे सर्वांचा मूड इथे फ्रेश झालेला आहे. ढगाळ वातावरण आणि आता त्यामध्येच सूर्यदेवता देखील आलेले आहे. आणि अशा आल्हादक वातावरणामध्ये समुद्रकिनारी फिरणे मस्त वाटत आहे. आता व थकवा दूर केल्यासारखं वाटतंय. दुर्वेश देखील आता फ्रेश झाला आहे. रुचिताने सकाळी लवकरच उठून आम्हा सर्वांसाठी व्हेज मोमोज तयार केले होते. हे पहा. आणि सकाळचा हलका नाश्ता आता आम्ही पूर्ण करून घेतो आहे. आता गरमी यायला सुरुवात झालेली आहे, तर त्यामुळे आता स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या देखील तशी ॲक्टिव्ह होताना आपण पाहतो आहे. बोट रायडिंग असेल, त्याचप्रमाणे बनाना रायडिंग असेल, अशा रायडिंग असतात इथे. त्याचप्रमाणे ही मड बाईक देखील आता इथे येत आहे. मी मात्र आता अलिबाग बीचला बाय बाय करतो आणि निघतो ते मात्र नागाव बीचसाठी. परंतु जिथे आपण गाडी पार्क केली होती त्या मैदानामध्ये तशी क्रिकेट देखील खेळत होते. क्रिकेट पाहण्याचा मोह काही आवरला नाही. हा देखील तर मस्ती करतो आहे. आणि आता आम्ही रवाना होतो ते मात्र नागावसाठी. ते नागाव जास्तीत जास्त एक 15 मिनिटाचं अंतर. माझी ईश्वरी तशी गाणं बोलत चालले, तिला देखील आपण आवाज ऐकूया. मालवण चिपळूण सावंतवाडी, माझ्या कोकणवाल्यांचं दिमाग भारी दिसते वारी, गणपतीची स्वारी अनदास मामाच्या घरी, दमादमान हक्का गाडी, माझ्या कोकणचा रस्तो नगमोडी, पारीने बशीन यावा नाहीतर सुसाट अगिनवाडी, मुंबई पुण्याचे रस्ते हल्ली हे चित्र बऱ्याचशा ठिकाणी गायब झाले, परंतु नागावमध्ये आपण पाहतोय की अजून देखील बैलगाडावर आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, फायनली आपण नागावमध्ये पोहोचले. तुम्ही बोर्ड पाहू शकता आपलं नागाव म्हणून. ईश्वरीने पोचल्या लगेच प्लॅस्टिकची भांडी घेतलीत खेळण्यासाठी. यांची समुद्रमधली धमाल. पाण्यात मस्ती केल्यानंतर सर्वांना भूक लागले, तर आपण आता मात्र ब्रेकफास्टची तयारी करूया. येतानाच आपलं कॅम्पिंग गॅस, त्याप्रमाणे ब्रेकफास्टसाठी साहित्य आणि दुपारची जेवणाचे साहित्य आणि आपला टेंट असं सर्व आपण घेऊन आलोत. ब्रेड आणलेत आणि हे पहा
अंडा बुर्जी आणि ब्रेड कसा ताव मारतायत. ब्रेकफास्ट झाल्यानंतर थोडा वेळ आराम करून लगेच सर्व निघाले ते म्हणजे घोडागाडी राईडसाठी. हे पहा कशी मस्ती करतायत, किती मनमुरादपणे आनंद लुटतायत. हे देखील अनेक प्रकारचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. हे पहा त्याचप्रमाणे तिकीट काउंटर देखील आहे आणि अशा प्रकारे आपण इथेशी वेगवेगळ्या राईड घेऊ शकता. तर पाण्यात मस्ती करून झाल्यानंतर आता वेळ झाला ते मात्र काही फोटो काही व्हिडिओज घेण्याचे. मस्तीमध्ये आता बराच वेळ गेलेला आहे. तर आता आपण दुपारी जेवणाची सोय करूया. मी तोपर्यंत टेल उभा करून घेतोय आणि हे पहा तुम्ही आता भूक लागली की बच्चे कंपनी ॲटोमॅटिक आपल्याला लगेच मदत करायला पुढे येतात. तर आपला टेंट देखील तयार झालेला आहे. जेवणाची तयारी देखील चालू झालेली आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो की नागाव बीचचा जो परिसर आहे किती रमणीय ठिकाण आहे आणि किती स्पेस आहे. तसे अतिशय शांत मनमोहक असे हे तसे परिसर आहे. हे पहा नक्की या ठिकाणी आवर्जून भेट दिली पाहिजे असं हे ठिकाण आहे. भार्गव मच्छी आणायला गेला होता. तो आला की आपल्याला मच्छी देखील तयार करूया. तयारी तर पूर्ण झाली होती. आता लगेच आपली 10 मिनटामध्ये आपली मच्छी देखील बहुतेक तयार होईलच. आम्ही तर शक्यतो बाहेर गेल्यावरती घरचं जेवणच तयार करतो, कारण बाहेरचं जेवण नाही म्हटलं तर खूप महाग देखील असतं आणि पूर्ण स्वच्छतेशी वापरले जात नाही. हे कसं आपल्या विश्वासातलं जेवण असतं, त्यामुळं हे जेवणाची एक मजाच वेगळी असते. एक समाधान देखील वेगळंच असतं की आपण स्वतःच्या हाताने जेवण बनवून खाण्यामध्ये एक वेगळीच मजा येते. मुख्य म्हणजे जर सर्वांनी जर मदत केली तर जेवण करायला जास्त वेळ देखील लागत नाही. हे पहा आपली मच्छी करी आहे, पुढील 10 मिनटातच ती तयार देखील झालेली आहे. भात देखील आपण पहिले तयार करून घेतला होता आणि लगेचच जेवणाला तशी सुरुवात पण झालेली आहे. आता मात्र आपण जास्त वेळ घालवणार नाहीत. जेवण झालं की आपल्याला घरी देखील जायचं आहे संध्याकाळपर्यंत. हे पहा थोडासा नाराज आता घरी जाण्यासाठी. तर काही फोटो सेशन आपण केले. आपल्या टेंटमध्ये आपले काही फोटो घेतलेत. एक आठवणी असतात त्या आपल्याला नेहमी जपून ठेवायच्या असतात. आता लगेच आपण इथून निघून यूट्यूब फेमस अर्थात कोळीनबाई यांना भेटायला आलेलो आहोत. एंट्रीलाच त्यांचं कोकण फूड बाजार म्हणून एक शॉप आहे. हे देखील तुम्ही पाहू शकता हे तशी. आणि इथेच त्यांचं कोळीनबाई हे हॉटेल आहे. अतिशय नावाजलेलं असं हे ठिकाण आहे आणि कोळीनबाईंनी आम्हाला त्यांच्यासमोर काही फोटो काढण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.